वळूया पुढच्या बातमीकडे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांना क्लीन चिट. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत म्हणजेच शिखर बँक कर्जाचे वितरण करताना सुमारे 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याच्या आरोप प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांना क्लीन चिट देणारा आर्थिक गुन्हे अन्वेषण म्हणजेच EOWचा अहवाल विशेष खासदार आमदार न्यायालयाने स्वीकारला. या प्रकरणात कोणताही दंडनीय गुन्हा घडल्याचे सिद्ध होत नसल्याचे नमूद करताना न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट मंजूर केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा समरी अहवाल स्वीकारत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांना दिलासा दिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकामार्फत साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर संस्थांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा आरोप होता. जानेवारी 2007 ते डिसेंबर 2017च्या कालावधीत सुमारे 25,000 कोटी रुपयाचे नुकसान राज्याच्या तिजोरीला झाल्याचा EOWचा दावा होता. 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. FIR मध्ये त्यावेळचे शासकीय अधिकारी, MSCBचे संचालक व पदाधिकारी तसेच अजित पवार यांचा समावेश होता. ते त्यावेळी एकाच जिल्हा बँकेचे संचालक होते. विशेष न्यायाधीश महेश जाधव यांनी EOWने सादर केलेला अहवाल ग्राह्य धरला. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेल्या हरकती फेटाळल्या.